मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तातू धावत होता. नरसूस वाचवायला धावत होता. देवळातच याचा त्याला पुरावा मिळणार होता. पिंडी अभंग रूपात दिसली की भाऊच तो जाब विचारणार होता, सांगणार होता. चांडाळा, हे घे संगमेश्वराचे अभंग रूप, असे म्हणून तो भाऊला त्याच भिंतीवरती आपटणार होता. म्हणून तो जीवघेणा धावत होता. नरसूस वाचवायला हवे होते. एका असहाय्य गरीब पण स्वाभिमानी माणसाला वाचवायला हवे होते. पण पिंडी खरोखरच फुटली असेल, तातूचा पायात पाय अडखळला तर तर ती निश्चित कुणाच्या तरी सांगण्यानेच फुटली असेल. अन्य कोणास एवढे धाडस व्हायचे नाही. केवळ निर्दय भाऊच हे करू शकेल. हर घडी हर प्रयत्नाने गावकरी, भाऊ, कान्या, कोणकर नरसूस पकडायला बघत होते. संगमेश्वर हर घडीच त्याला वाचवत होता. आज देखील वाचवेल. त्याच्या पायात बळ आले. तो उत्साहाने घाटी चढू लागला. नरसूस भेटण्याचे तो कितीतरी दिवस टाळीत होता. मनातून भेटावं असं सारखं वाटून जायचं. पण तो काय म्हणेल याची धास्ती वाटली की निघालेला तातू थांबायचा. गेले कैक दिवस हे चाललं होतं आणि नंतर तर इतक्या दिवसांनी गेलोच नाही म्हणून तो चिडेल म्हणून त्याने जायचंच टाळलं. खरं तर नरसूच्या पाठी सर्वार्थानं उभं राहायचं त्यानं ठरवलं होतं. गावातल्या त्याच्या मानहानीच्या, उपेक्षेच्या प्रयत्नांना तो आपल्या परीनं सुरुंग लावणार होता. कैक वर्षाचे स्नेहबंध तुटू नयेत म्हणून जपत होता. त्याचे उपकार स्मरत होता. त्याच्या दुःखात सहभागी होत होता. नरसूचा जीव रमेल असे पाहत होता. गावकरी त्याच्यावरती अन्याय करताना बघून तातू तो आपल्यावरचा अन्याय समजून तुटून पडत होता. जमेल तेव्हा नरसूला सावध करीत होता. सर्वार्थाने तो नरसूचा जिवलग बनला होता. पण महादेवाचे लग्न गोव्याला लागले आणि नवी सून गावात आल्यावर ननी सुतारीन उलटली. जी ननी नरसूला लग्नाचे आग्रहाचे आमंत्रण धाडत होती, तो यावा म्हणून हट्ट धरत होती, ती ननी नव्या सुनेला बघून हरकली. वांझोट्या निर्वंशी घराण्याची काळी सावली देखण्या गोऱ्या पान सुनेवरती पडू नये असे तिच्या मनाने घेतले. आपला वंश पुढे चालावा म्हणून तिने सुनेला जपायचे ठरवले. त्यामुळे नरसूच्या आग्रहाच्या निमंत्रणाला तिने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. नरसूच्या आणि शांतूच्या पाया पडायला जायचे हे देखील तिने उडवून लावले. महादेव आणि त्याची बायको गोव्याहून आल्यावर तातूच्या दुकानात जोडीने पाया पडायला गेली. तेव्हा महादेवास त्याने बाजूला बोलावले. नरसू काकाच्या घरी जायचे आहे ना रे लक्षात, केव्हासा जाणारेस? आई म्हणाली नरसू भटाकडे जायचं नाही. का? गाव कुठे जातो म्हणून आम्ही नाही. अरे पण गावाचे वेगळे, तुझे वेगळे. तू माझा आहेस काय गो? हो. नाव काय गो ठेवले या दशोक्षटाचे? गौरी. वा, गौरी चांगले आहे हो. याने तू सांगितले की नाही मी तुझा सासरा, सख्खा सासरा? ती लाजली. बरे ते जाऊ दे. नरसू काकाकडे जायच हवे. त्याने आहेर दिला होता. तो आईने गोव्याच्या समुद्रात टाकला. हा? काय? होय. आई म्हणाली निर्वंशाकडला आहेर बांधतो. हे ननी म्हणाली. हे हे होय. तिला सांग मी संध्याकाळी येतोय. तातू संतापाने फनफनला. थांब, संध्याकाळी कशाला? आत्ताच येतो. चल. तिघेही निघाली. ननीकडेही वरात आल्यावर ननीने थंडे स्वागत केलं. तातू शेठ तुम्ही येणार हे ठावं होतं मला, पर एकजाच सांगते, माझी नवसाची गौराबाई त्या वांजोट्याकडं पाया पडाया पाठवणार नाही. माझं एकतरी नातू बघाया हवा. तुमचा तो किती बी चांगला मैत्र असला तरी बी मी ह्या बाबतीत काय बी ऐकणार नाही. अगो पण तुम्हास पुण्यांदा हिथं यावंसं वाटत असल तर नरसू भटाकडं जाण्याचा नाद सोडा. एक काहीतरी मिळल. ननी नाहीतर नरसू. तू म्हणजे अगदी ब्रह्मसंकट टाकलेस. अगो नरसू माझा जीवलग आहे आणि तू प्राण आहेस. ते काय कळत नाही. पर मी तुम्हास हवी असेन तर गौरीनी महादेवाचा नरसूकडे येण्याचा आग्रह सोडावा लागेल. अगो पण शेठ,
मी आज पोत्तूर तुम्हास तुमच्या खुशीचा सगला दिला. आज यगडाव माझ्या खुशीचा तुम्ही विचार करा. मी तुम्हास कधी दिवस म्हणला नाय, रात म्हणली नाय, सांज नाय का सकाळ नाय. जेव्हा आला तवा तुम्हास हवा ता दिला. अगो अगो हळूहळू लेखसून ऐकता येत. त्यासने ठाये हाय सर्वे. तुझे तोंड म्हणजे असू दे, पर ती दोघे जाणार नाहीत. तातूचा नाईलाज झाला आणि त्याने नरसूला तोंड दाखवायचे टाळले. गेल्या गेल्या त्याने हाच प्रश्न विचारला असता. नवे जोडपे अजून कसे आले नाही पाया पडायला, आणि मग त्याला उत्तर देणे कठीण गेले असते आणि खरे कळल्यावर तो जखमी झाला असता. त्यापेक्षा न जाणेच चांगले असा विचार करून तो इतके दिवस चालढकल करीत राहिला. मध्यंतरी पांडवांनी त्याचे काही सहकारी भाऊच्या विरोधात केले, पण पुन्हा पांडवासहित सगळा गाव नरसूच्या विरोधात गेला. कदाचित लाकडे पेटवण्यावरून नरसूस त्यांनी गोवले असावे. त्याने देवावरचे फूल उचलून सिद्ध केल्यावर देखील त्याच्यावरती विश्वास बसला नसावा कुणाचा, किंवा भाऊने गावकऱ्यांना तिढा टाकून आपल्या बाजूस वळवले असावे असे त्याला वाटत होते. पण एके दिवशी तोही खुलासा पांडवाने केला. कोणकराचा पोरगा बराच शीक पडला म्हणून कोणकर वैद्याऐवजी भगताकडे गेला. तेव्हा सगळ्यांसमक्ष भक्ताने कोणकराचे पाप उघड्यावर आणले. देवाचा कोप बाधतोय तो निस्तरायला उलट्या पिसांची कोंबडी द्यायला हवी. या नैवेद्यावरती कोप दूर होणार होता, किंवा नाक तोंड घासून चूक कबूल करायला हवी होती. कोणकराने चूक कबूल केली. नाकतोंड देवासमोर घासल्याने संगमेश्वराजवळ माफी मागितली. नरसूच्या सांगण्यानं मी लाकडे जाळली. मला वाचव, माझा पोरगा वाचव, अशी आर्त विनवणी केली. ती देवाने कितपत ऐकली कुणास ठाऊक, पण गावकऱ्यांनी मात्र ऐकली. लाकडे कोणकराने जाळली नरसूच्या सांगण्याने. कोणकर सही सलामत सुटला, कारण तो गरीब बापुडा बिचारा, अशी गावकऱ्यांची एकूणच भावना झाली. पण चलाक कोणकराच्या तोंडातून निघालेले 2 शब्द गावकऱ्यांना पुरेसे झाले आणि नरसूस ह्या प्रकरणी दोषी धरले. गावकऱ्यांना वेगळा तिढा टाकायची भाऊला आता गरज पडलीच नाही. त्यांच्या भावना पेटवायला फारसा वेळही लागला नाही. गावकऱ्यांनी संगमनातले नरसूस पाठवलेले नवीन लाकडे दूर ठेवून देऊळ पूर्ण केले. भावनाशील नरसूला धडा पण मिळाला आणि प्रायश्चित पण. हे सगळे पांडवाने सांगितले, पण तातूचा यावरही विश्वास बसला नाही. त्याला त्यानंतरही वाटत राहिलं, नरसू निर्दोष आहे. गावकरी आकसाने त्याला वेठीला धरतायत, वांज म्हणून त्याला टोचून खातायत. भरभर घाटी चढणाऱ्या तातूला अंमळ दम लागला म्हणून तो थांबला. घाम पुसत पुसत त्याने वरच्या बाजूस पाहिले. देवळाचा कळस दिसू लागला होता. त्याने पुन्हा पाऊल उचलले. तातू धावतच देवळात शिरला. अजूनही नरसू तस्साच बसून होता. नरसू, तातूने त्याला हलवल्याने तातू दचकला. नरसूच्या उंजळीत पिंडीचे कळपे होते. त्याची नजर सर्वत्र फिरली. लहान सहान कळपे इतस्ततः विखुरले होते. नरसू, नरशा, काय रे केलेस हे? तातू घायाळ होत ओरडला. नरसूच्या कानी ते शब्द पोचलेत नसावेत इतक्या अलिप्तपणे नरसू बसला होता. तातूने त्याला गदागदा हलवले. तातूला बघून नरसू रडू लागला. नरसू, अरे पिंडीचे काय रे केलेस हे? मी ती फोडली. मी चुकलो. नको ते करून बसलो. मी मूर्तिभंजक यव्वन झालो रे, यव्वन झालो. तातू, मी केवढा तरी अधर्म केलाय. अरे पण. तातू बोलताना थांबला. त्याच्या कपाळावरची जखम त्याच्या लक्षात आली. ही जखम शंढपणाची निशाणी आहे, ती माझ्या शांतूने दिलेली. अरे सर्वांनीच माझा आयुष्यभर उपहास केलात. पोरबाळ नाही या दुःखाचे चटके दिलेत. गावाने, तू, शांतूने आणि त्या देवानेही. म्हणून मी पिंडी फोडली. शंढपणाच्या दुःखापेक्षा त्याच्या जाणीवेचे दुःख मी नाही रे पेलू शकलो या उतार वयात. म्हणून मी सगळा राग देवावरती काढला. मी पापी आहे. मज काहीतरी भयानक शिक्षा हवे. नरसू भेसूर रडू लागला. पण ह्याचे परिणाम माहितीत तुझं? उठ उठ म्हणतोय ना मी. गाव तुझ्या घरास आग लावायला गेलाय. एव्हाना आग लावली देखील असेल. उठ, घर वाचवायला हवे. चल.
नरसू ताडकन उठला आणि पायातले बळ सरल्यासारखा विकलांग झाला. त्याने तातूचा आधार घेतला. तातू, माझे घर, गावकरी जाळणारेत, घुशाल जाळू देत, तेवढेच राहिले. माझं ही शिक्षा हवीच आहे. मी मूर्तीफोडा झालो, वांज राहिलो, गावाच्या भल्यासाठी झटलो, एक मार्गे राहिलो, कुणाच्या आल्यात ना गेल्यात राहिलो. मी आणि माझा संसार बघत राहिलो, हेटाळणी सहन करत राहिलो. या सगळ्याची शिक्षा मज मिळावयासच हवी. जाऊ देत घर. थरथरणारा नरसू अचानक थांबला. अरे पण तातू, माझी शांतू त्या घरात एकटीच आहे. तातू चल लवकर, ने मला घरी. माझ्या गुन्ह्यांची शिक्षा तिला रे नको. चल, तिला वाचवावयास हवे. नरसू पाय ओढत चालला. भरभर. तातूही निघाला वेगाने घर वाचवायला. आगीच्या ज्वाळा आकाशाकडे झेपावत होत्या. लांबवरच्या घाटीतूनही ही आग स्पष्टपणे दिसत होती. जाळ चांगलाच झाला होता. नरसू त्राण नसूनही धावत होता. त्याच्या पुढे तातू जीवाच्या आकांताने पळत होता. आगीचे लोळ क्षणाक्षणाला उसळत होते. आरडाओरडा, किंचाळ्या यांचे संमिश्र आवाज लोळाबरोबर उमटत होते. नरसू शांतूच्या नावाने शिमगा करीत होता. नरसूने जुने घर भुरू भुरू पेटत होते. गावकरी पेंढा, गवत, लाकडे यांचा मारा करीत होते. आग फुलवत होते. तुळ्या, वासे, मोडल्याचे आवाज बाहेरपर्यंत येत होते. धापा टाकत येणाऱ्या तातूस भाऊने अडवले. खबरदार पुढे गेलास तर. भावड्या सोड, आज शांता वहिनी आहेत. बाई माणूस आहे ती, भाजून मरेल, सोड मला. तातूने हिसका दिला. एव्हाना गावकऱ्यांनी तातूला घेरले होते. अरे अरे, पाणी ओतून विझवा रे, मरेल बिचारी, भाजून मरेल. पांडबा, अरे तू तरी. हे चुप, नाव घेऊ नकोस, गप गुमान राहा तिथं. सगळ्यांनी धरून ठेवल्याने तातू अगतिक झाला. जळणारे घर पाहू लागला. ते बघवेनासे झाले तसे डोळे मिटून घेऊ लागला. ज्वाळांचा हुलप हितवर आला होता. अंग भाजून निघत होतं. कोणकर, अरे पाणी वळवा रे इकडे पाटाचे. पाटाचे पाणी? कुठच्या? तातू शेटा धरण गेले केव्हाच 12च्या भावात. ते जागेवर राहिले तरी कुठे? ते अगोदर आम्ही उडवून लावले. आता बस ठणाणा करीत. तातू दिनवाना झाला. सगळे संपल्यागत त्याचा चेहरा झाला. शांतू. नरसू घराजवळ येताच बेंबीच्या देठापासून ओरडला. शांतू. निष्ठुर भाऊच्या पोटात गलबलून आले. क्षणमात्रच. पुढच्या क्षणी त्याचा चेहरा कठोर बनला आणि तो काही बोलायच्या आत नरसू सुसाट धावत सुटला जळत्या घराकडे. अरे वाचवा, वाचवा त्याला, तातूने क्षीण आवाजात सांगितले आणि कोणकराचे डोळे लकाकले. होय होय, वाचवा, नरसू भटास वाचवा. एवढ्यात मरून उपयोगाचा नाही तो. पांडबा, जा, कुणास तरी आगीत पाठवून त्या नरसूस उचलून घेऊन या. वाचवा त्याला. गावकऱ्यांना अचानक उपरती झाल्याचे बघून तातूला दुःखातही समाधान मिळाले. पण तेही क्षणमात्रच की. कारण भाऊच्या डोळ्यात आणखी एक विलक्षण भयानक किडा वळवळू लागला. एवढ्यात मरून उपयोगाचा नाही तो. त्याचे पाप मोठे आहे. त्याच दगडांनीच ठेचायला हवा. पिंडीच्या ठिकऱ्या करतोय काय? ए म्हणावे, ए बाहेर, ठेचूनच काढतो. इतकी वर्षे गावास त्रास दिलास, त्याचे प्रायश्चित देववितो. पुढे आणखी त्रास नको गावास अशी व्यवस्था करतो. नरशा कसा वाचतोच तेच बघतो. ये, संगमेश्वरास फोडलेस ना रे तू. तातू अधिकच केविलवाना झाला. वातावरण सुन्न झाले. जो तो एकमेकांकडे पाहू लागला आणि भाऊच्या शब्दांचा अर्थ ध्यानी येताच प्रत्येक जण आता दगड शोधू लागला. सगळीकडे जळत्या मांसाची घाण सुटली. केववणार नाही इतकी घाण सुटली. वारा सुटला तशी घाण जास्तच येऊ लागली. चौघांनी नरसूस जळक्या घरातून ओढून आणले. ठिकठिकाणी भाजलेला नरसू कसा तरीच दिसत होता. क्षणाक्षणाला त्याची शुद्ध हरपत होती. तरीही त्याचे शरीर घराकडे ओढ घेत होते. चौघांना देखील तो आवरत नव्हता. चौघांनी फरफटत त्याला अंगणामध्ये आणून टाकले आणि भाऊने हातातला दगड त्याच्या दिशेने नेम धरून भिरकावला. पुढच्याच काही क्षणात शुद्ध हरपलेल्या नरसूवर दगडांचा खचच्या खच पडू लागला.
त्वेषाने येणाऱ्या दगडांच्या माऱ्याने त्याचे शरीर फाटत चालले. 1-2 आचके देऊन ते थंडावले देखील, तरीही दगड हे पडतच होते. तातूला भोवळ आली. निष्प्राण शरीर हिसके बसत असल्यासारखे हिंदकळत होते. डोळ्यांपुढे अंधारी आली, बोबडी वळली, अंगाला घाम सुटला आणि तातूची शुद्ध हरपली. तातू शुद्धीवर आला तेव्हा भोवताली काळोखच काळोख दाटला होता. दाट, निशब्द, निर्जन, एकाकी. तो कसाबसा उठला. समोर घराची बरीचशी राख पडली होती. जळलेल्या भिंती अजूनही काही ठिकाणी धुमसत असलेल्या आगीमध्ये कशा तरीच वाटत होत्या. बोडक्या, उपऱ्या आणि काळवंडलेल्या. वातावरणात गरम हवा पसरली होती. तो हळूहळू चालत अंगणात आला. दगडांच्या राशीत नरसूचा देह गाडला गेला होता. त्याने एक एक दगड दूर करायला सुरुवात केली आणि चेहऱ्यावरचे दगड दूर होताच तातू किंचाळला. चेहरा पुरता ठेचून निघाला होता. तो तसाच उठला. घराच्या आतल्या बाजूस बघत आला. पाय भाजत होते, पण त्याला अजूनही एक आशा होती. शांतू वहिनी आग लागल्यावर पाठच्या दरवाजाने पळाल्या असतील. त्याची खात्री करून घ्यायला तो पुढे सरकत होता, पाय भाजण्याची तमा न बाळगता. समोर नजर ठेवून चालणारा तातू ठेचाळला. त्याने खाली पाहिलं आणि किंचाळत पाठी सरकला. पायाखाली जळून काळा ठिक्कर पडलेला शांतू वहिनींचा देह होता. तो भ्यायला, मनोमन भ्यायला. अंगातला सदरा तोंडात कोंबत तो पाठी आला आणि नरसूच्या देहाजवळ आला. तातू खाली बसला. डोळ्यांतून अविरत अश्रू ओघळत होते. त्या भयान वातावरणात तो एकटाच होता. नरसूची अनेक रूपे डोळ्यांसमोर फेर धरून नाचत होती. शापित माणसासारखे असणारे त्याचे अवघे आयुष्य त्याच्या भोवती गरगरत होते. एका शापिताची पर्वत डोळ्यांसमोर धगधगत होती. त्या धगीने तातूशेठ गांगण भाजून निघत होता, आक्रंदत होता, एकटाच, एकाकी, मूकपणे.